Math, chapter number 7, symmetry. Symmetry means सममिती. आता सिमेट्री म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊया. त्यासाठी आपण काही ऍक्टिव्हिटी करून घेणार आहोत. ट्राय दिस. पेज नंबर 40 वर जी माहिती दिलेली आहे ती तुम्ही पाहायची आहे. ही कृती आपण करून पाहणार आहोत. ट्राय दिस. टेक अ पेपर अँड फोल्ड इट. टेक अ पेपर, एक कागद घ्या and fold it आणि त्यावर घडी घाला. Fold it so that it gets divided into two equal parts. ती घडी अशा प्रकारे घाला की त्या कागदाचे two equal parts, दोन समान भाग झाले पाहिजे. And open and unfold it आणि त्याला उघडा. दोन समान भाग आपल्याला दिसत आहेत. Make a block of color on one of the part. त्यापैकी कागदाच्या एका भागावर आपण रंगाचा एक ठिपका, बघा मुलांना या ठिकाणी रंगाचा कागदाच्या एका भागावर रंगाचा एक ठिपका आपण ठेवलेला आहे. फोल्ड द पेपर अगेन अँड प्रेस इट. आणि त्यानंतर त्या पेपरला फोल्ड करायचंय आणि आपण प्रेस करणार आहोत. प्रेस. नाउ अनफोल्ड इट. आता उघडून बघा. व्हॉट डू यू सी? आता आपल्याला या ठिकाणी काय पाहायला मिळतंय? The shape obtained is symmetrical about the line of the folded. ज्या रेषेभोवती आपण घडी घातली होती त्या घडीभोवती तयार झालेली आकृती, घडीवरील ही रेषा आहे त्या घडीवरील रेषेशी सममित आहे. समान अंतरावर ती आकृती आपल्याला पाहायला मिळते. यालाच सिमेट्रिकल असे म्हणतात, सममित आकृती असे म्हणतात. सेकंड ऍक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत मुलांनो. नाउ टेक अ न्यू पेपर. एक नवीन दुसरा कागद घ्या. एक थ्रेड घ्यायचा आपल्याला, दोरा, अँड डीप द थ्रेड इन कलर. आणि तो दोरा घेतल्यानंतर आपल्याला तो काय करायचा आहे? कलर मध्ये डीप करायचा आहे, बुडवायचा आहे. प्लेस इट ऑन द वन साइड ऑफ द पेपर. आता आपण त्या कागदाला, पूर्वीच्या कागदासारखी घडी घालणार आहोत. त्या घडीच्या एका बाजूला आपण इथे थ्रेड ठेवणार आहोत, रंगामध्ये बुडवलेला थ्रेड. रंगामध्ये बुडवला. त्यानंतर ती त्या कागदाची घडी आपण पुन्हा घालणार आहोत. त्याला प्रेस करून तो दोरा ओढून घेणार आहोत. आता त्याला ओपन केल्यावर आपल्याला काय दिसतंय? हे ओपन केल्यावर जी नक्षी आपल्याला पाहायला मिळते, जे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय, इट कीपिंग इट फोल्डेड पेपर प्रेस डाऊन, पुल आउट द थ्रेड बाय वन ऑफ इट्स एंड. दोऱ्याचं एक टोक आपण ओढून घेतल्यानंतर यू विल सी अ पिक्चर. आपल्याला एक चित्र या ठिकाणी तयार झालेलं पाहायला मिळतंय. द शेप ऑन द ऑर्डर साइड्स ऑफ द लाईन्स विल बी लाईक द वन ऑफ द फर्स्ट. तर मुलांना या ठिकाणी कागदाची जी घडी होती, या कागदाच्या घडीच्या दुसऱ्या बाजूला जो आकार दिसेल तो पहिल्या आकारासारखाच आपल्याला बरोबर दिसतो. ही कागदाची घडी जी आहे या लाईनच्या बोथ साइड्सला जे आपल्याला पिक्चर तयार झालेलं दिसतंय ते पहिल्या चित्रासारखंच आपण पाहू शकतो आहे. म्हणजेच हे तयार झालेलं जे चित्र आहे, द पिक्चर दॅट इज फॉर्मेट, हे जे चित्र तयार झालेलं आहे, द पिक्चर दॅट इज फॉर्मेट इज सेड टू बी सिमेट्रिकल. म्हणजे हे चित्र पहिल्या चित्राशी सममित आहे. नंबर 40 वर आपल्याला या ठिकाणी एक पिक्चर पाहायला मिळतंय. डू यू रिकॉग्नाइज दिस पिक्चर? तुम्ही हे चित्र ओळखलेत का? तर मुलांनो, तुम्ही हे चित्र ओळखलं असेल. हे चित्र अँब्युलन्सचं आहे. Why do you think the letters written on the front of the vehicles are written the way they are? त्या अँब्युलन्स वर अक्षरांची जी अशा प्रकारची रचना आहे, म्हणजे अँब्युलन्स नाव सरळ सरळ न लिहिता ती अक्षर अशा प्रकारची का लिहिली असावी, याचं काय कारण असेल? तर हे आपण जाणून घेण्यासाठी अशा प्रकारच्या अक्षरांची रचना का केली असेल हे तुम्ही प्रत्यक्ष कृती करून अभ्यासायचं आहे. तर तुम्ही काय करायचं, ज्या प्रकारे या चित्रामध्ये जी अक्षरं लिहिलेली आहेत
ती अक्षर जशीच्या तशी तुम्ही वहीमध्ये लिहा आणि ती वहीमध्ये लिहिलेली ती अक्षर आरशासमोर जाऊन धरा. आरशामध्ये आपण पाहिल्यानंतर आपल्याला काय दिसतं हे तुम्ही स्वतः प्रत्यक्ष अनुभव घ्या. जेव्हा तुम्ही ही कृती करता की या चित्रामध्ये लिहिलेली अक्षरं जशीच्या तशी तुम्ही वहीच्या पानावर लिहिता आणि ती वहीच्या पानावर लिहिल्यानंतर किंवा हे पुस्तक जेव्हा तुम्ही आरशासमोर असं धरता त्यावेळेला आपल्याला या चित्रामध्ये लिहिलेली नाव आपल्याला वाचता येत नाही, पण जेव्हा हे चित्र आपण आरशासमोर पाहतो त्यावेळेला ते नाव ॲम्ब्युलन्स अशा प्रकारे आपण वाचू शकत असतो. डू यू सी लेटर्स रिटर्न लाईक दिस एनीवेअर इज अशा प्रकारची अक्षरं आपल्याला अजून कुठेही पाहायला मिळतात का? तर तुम्ही जर पाहिलं असेल तर अशा प्रकारची अक्षरं फायर ब्रिगेडच्या गाडीवर सुद्धा म्हणजे अग्निशमन दलाच्या गाडीवर सुद्धा अशाच प्रकारची अक्षरं लिहिलेली असतात. ही अशा प्रकारची रचना का केलेली असेल? तर मुलांना जेव्हा कधी ॲम्ब्युलन्स म्हणजे ही अत्यावश्यक सेवा आहे, ॲम्ब्युलन्स असेल फायर ब्रिगेड असेल, जेव्हा कधी इमर्जन्सी असेल आणि इमर्जन्सीमध्ये जेव्हा या ॲम्ब्युलन्सची किंवा फायर ब्रिगेडची गाडी जेव्हा रस्त्यावरून धावत असेल तेव्हा या ठिकाणी अशा प्रकारची अक्षरांची जी रचना केलेली आहे, या गाड्या धावत असताना ही अक्षरं त्यांच्या पुढच्या गाडीच्या बाजूच्या काचेवर जेव्हा ती पडतात त्यावेळेला त्यांच्या पुढच्या गाडीच्या ड्रायव्हरला ते लगेच लक्षात येतं की मागे ॲम्ब्युलन्सची गाडी आहे, फायर ब्रिगेड आहे आणि ते लगेच त्या गाडीला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देतात. म्हणून अशा प्रकारची रचना या वाहनांवर केलेली असते. आता आपण पुढचं कृती पाहणार आहोत, चर्चा करून घेणार आहोत. त्यासाठी आपण काय करायचंय, आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत आपण घरातील जो कपाटाचा मोठा आरसा असेल किंवा अजून कोणता आरसा असेल त्या आरशासमोर आपण घरातील सर्व कुटुंबांनी एकत्रितपणे त्या आरशासमोर उभं राहायचंय. आरशासमोर घरातील सर्व सदस्य आपण एकत्रितपणे उभे राहिल्यानंतर त्या आरशामध्ये आपल्याला काय काय दिसतं या सर्वांचं निरीक्षण करायचंय. जेव्हा आपण आरशासमोर उभे राहतो तर आपल्या सर्वांचं प्रतिबिंब दिसणार आहे, पण त्या प्रतिबिंबामध्ये आपल्याला काय जाणवतं? जेव्हा आपण याचं निरीक्षण करतो त्यावेळेला एक गोष्ट आपल्या लक्षात येते की जसं तुम्ही आरशापासून तुम्ही जेवढ्या अंतरावर उभे आहात तेवढ्याच अंतरावर तुमचं चित्र हे आरशापासून मागे आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं, जर समजा तुमच्या आईचा पदर हा डाव्या खांद्यावर असेल तर तो आरशात पाहिल्यानंतर आपल्याला उजव्या खांद्यावर पाहायला मिळतो. समजा तुमच्या शर्टला पेन लावलेला असेल, आता डाव्या बाजूला पेन लावलेला असेल तर तो तुम्हाला चित्रामध्ये उजव्या बाजूला पाहायला मिळेल. तर ही कृती तुम्ही स्वतः आपल्या संपूर्ण कुटुंबासह आरशासमोर उभे राहा, आरशामध्ये तुम्ही तुमचं पिक्चर बघा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या सर्व बाबी पाहायला मिळतात का आणि अजून काय वैशिष्ट्य पाहायला मिळतं, काय वेगळेपण पाहायला मिळतं या सर्वांचं तुम्ही निरीक्षण करा. यावरून आपल्याला काय लक्षात येतं? Our image in the mirror is as far behind in the mirror as I am in front of it is. म्हणजेच आपण आरशापासून जेवढ्या अंतरावर उभे राहतो तेवढ्याच अंतरावर आरशापासून मागे आपली प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. We and our image are symmetrical with the reference to the mirror. म्हणजेच मुलांनो, we and our image आपण आणि आपली प्रतिमा are symmetrical ही सममित आहे. विथ रेफरन्स टू द मिरर आरशाच्या बाबतीत आपण आणि आपली प्रतिमा ही सममित आहे असे आपण म्हणू शकतो. तुम्ही कॅपिटल अल्फाबेट्स जे आहे ते कॅपिटल अल्फाबेट्स एका मोठ्या कागदावर स्वतंत्रपणे अशा मोठ्या कागदावर एक एक अल्फाबेट्स तुम्ही लिहा. राईट द इंग्लिश कॅपिटल लेटर्स इन अ लार्ज साइज ऑन अ सेपरेट शीट ऑफ पेपर अँड फोल्ड द पेपर. आणि तो जो कागद आहे त्या कागदावर तुम्ही इंग्रजीचं कॅपिटल अल्फाबेट्स मोठ्या अक्षरात लिहिणार आहे ते फोल्ड करायचं, आपल्याला ते दुमडायचे. ते अशा प्रकारे दुमडायचं आहे की देअर टू पार्ट्स फॉल एक्झॅक्टली इन इच अदर. त्याचे दोन भाग बरोबर तंतोतंत एकमेकांवर जोडले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता मी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लार्ज साईज मध्ये एच हे कॅपिटल अल्फाबेट्स ड्रॉ केलेलं आहे. आता हे एच कॅपिटल अल्फाबेट्स ड्रॉ केल्यानंतर या पेपरला फोल्ड करायचंय, पण हा पेपर अशा प्रकारे फोल्ड करायचा की याचे टू इक्वल पार्ट्स इच अदर, दोन समान भाग एकमेकांवर तंतोतंत त्या अल्फाबेट्सचे झाले पाहिजे.
अशा प्रकारे. त्यानंतर तो पेपर आपण ओपन करायचा आहे आणि ज्या ठिकाणी दुमडलं होतं तो भाग आपण डॉट्सने दाखवायचा आहे. या ठिकाणी हा जो डॉट्सने दाखवलेला भाग आहे त्यालाच ऍक्सिस ऑफ सिमेट्री, त्यालाच सममित अक्ष असे म्हणतात. परत एकदा सांगतो मुलांनो, आपण कागदावर एक कॅपिटल अल्फाबेट्स काढायचंय लार्ज स्केल मध्ये, मोठ्या प्रमाणात कॅपिटल अल्फाबेट्स आपण सेपरेट पेजवर काढायचंय. ते काढल्यानंतर ते कॅपिटल अल्फाबेट्स आपण अशा प्रकारे फोल्ड करायचंय की त्याचे 2 इक्वल पार्ट झाले पाहिजे, 2 समान भागामध्ये त्याचं रूपांतर झालं पाहिजे. याच्यासाठी बरोबर ही रेषा या रेषेवर जुळेल अशा प्रकारे बरोबर त्याला मी दुमडलं. ते ओपन केल्यानंतर ज्या ठिकाणी घडी पडली होती ती घडी मी डॉट्सने दाखवलेली आहे. मग डॉट्सने दाखवलेली ही जी लाईन आहे त्यालाच ऍक्सिस ऑफ सिमेट्री, त्यालाच सममित अक्ष असे म्हणतात. आता आपण सिमेट्री म्हणजे काय, रिफ्लेक्शनल सिमेट्री म्हणजे काय याची डेफिनेशन समजून घेणार आहोत. इफ अ सिमेट्रिकल फिगर, जेव्हा सममित अक्ष, सममित आकृती गेट्स डिवायडेड बाय अन ऍक्सिस, गेट डिवायडेड म्हणजे भाग होणे, बाय अन ऍक्सिस त्याच्या अक्षामुळे. इफ अ सिमेट्रिकल फिगर गेट्स डिवायडेड बाय अन ऍक्सिस, जेव्हा सममित आकृतीचे त्याच्या अक्षामुळे 2 समान भाग होतात, फिगर इंटू 2 पार्ट्स, 2 समान भाग होतात, which fall exactly at each other, जेव्हा ते 2 भाग तंतोतंत एकमेकांना जोडतात, its symmetry is called reflectional symmetry. अशा प्रकारच्या सममितीला प्रतिबिंबित सममिती असे म्हणतात. परत एकदा सांगतो मुलांनो, if a symmetrical figure, जेव्हा एखादी सममित आकृती गेट्स डिवायडेड, गेट म्हणजे होणे, डिवाइड म्हणजे भाग, जेव्हा सममित आकृतीचे भाग होतात ते भाग कसे, बाय अन ऍक्सिस, ते भाग त्याच्या अक्षामुळे होतात. जसं या आकृतीमध्ये आपण पाहिलं की या ऍक्सिस मुळे या एकचे 2 इक्वल पार्ट झाले, इंटू 2 पार्ट्स विच फॉल एक्झॅक्टली ऑन इच अदर, आणि ते 2 भाग एकमेकांवर तंतोतंत जोडतात. अशा प्रकारच्या सिमेट्रीला, इट सिमेट्री इज कॉल्ड रिफ्लेक्शनल सिमेट्री. अशा प्रकारच्या सममितीला प्रतिबिंबित सममिती असे म्हणतात. याची मराठीतील व्याख्या तुम्हाला लवकर लक्षात यावी, समजावी यासाठी या ठिकाणी लिहिलेली आहे. ज्या सममित आकृतीचे त्यातील अक्षामुळे होणारे 2 समान भाग एकमेकांशी तंतोतंत जोडतात. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी ए हा अल्फाबेट काढलेला आहे. ए या अल्फाबेटचे कसा सममित अक्ष आपल्याला काढता येईल. समजा मी इथे दुसरी एक ए ची आकृती काढतो. या एला जर मी असा ऍक्सिस काढला तर त्याचे 2 इक्वल पार्ट झाले का, ते 2 इक्वल पार्ट जरी झाले तर ते एकमेकांशी तंतोतंत जुळतील का, नाही. म्हणून ही रिफ्लेक्शनल सिमेट्री नाही. तर आपण ही ए ही फिगर घेतली, ए हे अल्फाबेट घेतलं आणि याला इथे हा अशा प्रकारे ऍक्सिस काढला. या अशा प्रकारच्या ऍक्सिस मुळे या अल्फाबेटचे 2 इक्वल पार्ट झाले. हे 2 इक्वल पार्ट फॉल इच अदर, ते 2 भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतात. म्हणून दिस फिगर इज कॉल्ड एक्झाम्पल ऑफ रिफ्लेक्शनल सिमेट्री. यालाच प्रतिबिंबित सममिती असे म्हणतात. बघा मुलांनो, ज्या सममित आकृतीचे, उदाहरणार्थ ए या अल्फाबेटचे त्यातील अक्षामुळे, हा जो त्याचा ऍक्सिस काढलेला आहे आपण, या त्याच्या अक्षामुळे होणारे 2 भाग, याचे हे 2 भाग झाले या अक्षामुळे, ते 2 भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतात. जर आपण कागदावर ए हा अल्फाबेट काढून अशा प्रकारचा ऍक्सिस काढला आणि ते 2 भाग एकमेकांशी तंतोतंत जुळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारच्या सममितीला रिफ्लेक्शनल सिमेट्री म्हणजे प्रतिबिंबित सममिती असे म्हणतात. या ठिकाणी काही उदाहरणं दिली मुलांना. मग आपल्याला काही उदाहरणं, काही अल्फाबेट किंवा काही एक्झाम्पल, काही जॉमेट्रिकल फिगर्स असतील किंवा आपल्या आजूबाजूला अनेक अशा वस्तू असतात, त्यांच्या रिफ्लेक्शनल सिमेट्री आपल्याला फाइंड आउट करता येतात. मग त्याच्यामुळे जे 2 समान भाग होतात ते एकापेक्षा जास्त ऍक्सिस सुद्धा आपण काढू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण सर्कलचं पाहूया सर्वप्रथम. आता सर्कलला आपल्याला किती ऍक्सिस काढता येतील बघा. आपण सर्कलचं हे ऍक्सिस काढलं तरी याचे 2 समान भाग होतील. जर आपण हा ऍक्सिस असा काढला तरी असे, बघा सुरुवातीला जे ऍक्सिस काढलं होतं त्यामुळे त्या सर्कलचे
अशा प्रकारे दोन समान भाग झाले. अशा प्रकारे सर्कलला आपल्याला किती ऍक्सिस काढता येतील? इन्युमेरेबल. सर्कलला आपल्याला असंख्य ऍक्सिस काढता येतील. सेकंड एक्झाम्पल आपण पाहूया बी चं सिमेट्रिकल ऍक्सिस आपल्याला काढायचं आहे. तो आपण अशा प्रकारे काढू शकतो. सी चं सिमेट्रिकल ऍक्सिस काढायचं आपल्याला या प्रकारे. आता या आकृतीचं सिमेट्रिकल ऍक्सिस आपण कशा प्रकारे काढू शकतो आणि कसं काढू शकतो? बघा, पहिले या प्रकारे काढलं तरी ते रिफ्लेक्शनल सिमेट्रीचं एक्झाम्पल आहे. यालाच आपण कसंही काढू शकतो. अजून या प्रकारे अशा प्रकारे या आकृतीमध्ये आपल्याला 4 ऍक्सिस मिळतात. त्यानंतर ट्रायंगल. या ठिकाणी मी 2 ट्रायंगलच्या फिगर काढलेल्या आहेत. त्यापैकी हे ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. आपल्याला सेकंड टर्म मध्ये ट्रायंगलचे टाइप्स आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण डिटेल्स मध्ये पाहूया. इथे थोडक्यात आपण पाहूया की इथे दोन्ही ट्रायंगल आहेत, पण या दोन ट्रायंगल मध्ये काय फरक आहे? तर हा जो ट्रायंगल आहे तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण आणि हा जो दुसरा ट्रायंगल आहे तो म्हणजे आयसोसेलियस ट्रायंगल म्हणजे समद्विभुज त्रिकोण. आता समभुज त्रिकोण म्हणजे काय? या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान लांबीच्या आहेत. याचे ऍक्सिस काढताना आपण आपल्याला किती ऍक्सिस मिळतील? पहिलं तर बघा मुलांनो, आपण अशा प्रकारे ऍक्सिस काढलं तर या ट्रायंगलचे 2 इक्वल पार्ट्स झाले. तसंच या त्रिकोणाच्या तीनही बाजू इक्वल आहेत, समान लांबीच्या आहेत. म्हणून आपण या ट्रायंगलचं अशा प्रकारे जरी ऍक्सिस काढला तरी ते चालेल, किंवा आपण या प्रकारे जरी काढलं, या प्रकारे आपण ऍक्सिस काढू शकतो. अशा प्रकारे या इक्विलॅटरल ट्रायंगलला आपल्याला 3 ऍक्सिस मिळतात. पुढचं आयसोसेलियस ट्रायंगल आहे. आता या आयसोसेलियस ट्रायंगलचं आपल्याला सिमेट्रिकल ऍक्सिस काढायचा असेल तर तो आपण कसा काढू शकतो? असा काढू शकतो का? नाही. म्हणून आपण उभा ऍक्सिस काढू शकतो. याला अशा प्रकारे केलं तर याचे 2 समान भाग होतात. आता पुढचं बघूया आपण स्क्वेअर. स्क्वेअरला आपण किती सिमेट्रिकल ऍक्सिस ड्रॉ करू शकतो? फर्स्ट याच्या सेंटर मधून घेतलं, नंतर इथून सेंटर मधून सिमेट्रिकल ऍक्सिस काढला आपण. अशा प्रकारे मी बघा मुलांना, पहिले असं घडी घालून कागदाची आपण सिमेट्रिकल ऍक्सिस काढू शकतो. नंतर अशा प्रकारे काढू शकतो, किंवा हायपोटेनियस काढून डायगोनल्स अशा प्रकारेही आपण त्याचे सिमेट्रिकल ऍक्सिस काढू शकतो. या उदाहरणावरून आपल्याला काय लक्षात येतं की इक्विलॅटरल ट्रायंगल जर असेल तर त्याला आपल्याला 3 ऍक्सिस मिळतात. जर तो स्क्वेअर असेल तर आपल्याला 4 ऍक्सिस मिळतात. जर पेंटॅगॉन असेल, तुम्ही ही कृती करून पाहिजे, पेंटॅगॉन जर असेल तर आपल्याला 5 ऍक्सिस मिळतात. जर हेक्सागॉन असेल तर आपल्याला 6 ऍक्सिस मिळतात. जर हेप्टॅगॉन असेल तर आपल्याला 7 ऍक्सिस मिळतात आणि ऑक्टॅगॉन असेल तर आपल्याला 8 ऍक्सिस मिळतात. ही कृती तुम्ही स्वतः अभ्यासायची आहे. आता एक ट्रायंगलला 3 आणि स्क्वेअरला 4 ऍक्सिस मिळतात. आता पुढची फिगर आहे रेक्टँगल. आता रेक्टँगल मध्ये आपल्याला किती ऍक्सिस मिळतील मुलांना? तर रेक्टँगल मध्ये आपण अशा प्रकारे सिमेट्रिकल ऍक्सिस काढू शकतो का हे पाहण्यासाठी बघा, हा कागद आहे. या कागदाचं आपण सिमेट्रिकल ऍक्सिस पाहूया. हा रेक्टँगल पेपर आहे. या रेक्टँगल पेपरला मी अशा प्रकारे दुमडलं तर मला हा एक ऍक्सिस मिळाला. ओके, मी हा एक ऍक्सिस काढला. या रेक्टँगल पेपरला मी अशा प्रकारे दुमडलं, अशा प्रकारे फोल्ड केलं तर मला हा ऍक्सिस मिळाला. अशा प्रकारे
आता या पेपरला मी अशा प्रकारे दुमडू शकतो का, जसं स्क्वेअरला अशा प्रकारे दुमडलं होतं त्या प्रकारे याला दुमडता येईल का? याला दुमडता येणार नाही, याचे 2 इक्वल पार्ट्स होत नाही. म्हणजे रेक्टँगलला आपल्याला ओनली 2 फक्त 2 ऍक्सिस मिळतात. पुढची फिगर आहे मुलांना मून. आता या मूनचे आपल्याला ऍक्सिस काढायचं, तो कसं काढता येईल? अशा प्रकारे तुम्ही झाडांची पानं पाहिली असेल, त्या झाडांच्या पानांना सुद्धा ऍक्सिस असतो. याचे 2 इक्वल पार्ट्स होतात. आता हे पुढचं एक्झाम्पल आहे डायमंड. डायमंडला आपल्याला किती ऍक्सिस काढता येतील? डायमंडला सुद्धा आपल्याला स्क्वेअर प्रमाणे 4 ऍक्सिस मिळतात. अशा प्रकारे मुलांनो आपण विविध आकृत्यांच्या मदतीने त्या आकृत्यांचे जॉमेट्रिकल फिगर्सचे किंवा आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये अशा अनेक वस्तू असतात, पान असतील, फुलं असतील, फुलांच्या पाकळ्या असतील, या सगळ्यांचे आपण सिमेट्रिकल ऍक्सिस काढू शकतो. आपण परत एकदा पाहूया, सिमेट्रिकल ऍक्सिस म्हणजे काय? इफ अ सिमेट्रिकल फिगर, सममित आकृतीचे, गेट्स डिवाइडेड बाय एन ऍक्सिस, त्या सममित आकृतीचे त्याच्या अक्षामुळे होणारे भाग इंटू 2 पार्ट्स, 2 समान भागांमध्ये त्याचं रूपांतर होत असतं, विच फॉल एक्झॅक्टली ऑन इच अदर, आणि ते 2 समान भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतात. इट्स सिमेट्री इज कॉल्ड रिफ्लेक्शनल सिमेट्री. अशा प्रकारच्या सममितीला प्रतिबिंबित सममिती असे म्हणतात. आता मुलांनो, तुम्हाला याच्या पुढचा होमवर्क आहे प्रॅक्टिस सेट 20. या प्रॅक्टिस सेट 20 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तिथे एक्झाम्पल दिलेले आणि त्यांचे रिफ्लेक्शनल सिमेट्रिकल ऍक्सिस त्यांचे तुम्हाला ड्रॉ करायचे. इन कॅपिटल अल्फाबेट्स घेऊन, इंग्रजीतले कॅपिटल अल्फाबेट्स घेऊन, काहींना जसं ए या अल्फाबेटला ओनली 1 सिमेट्रिकल ऍक्सिस आहे, बी ला ओनली 1 सिमेट्रिकल ऍक्सिस आहे, सी ला ओनली 1 सिमेट्रिकल ऍक्सिस आहे. पण काही अल्फाबेट्स असे असतात की त्यांना मोर दॅन 1, एकापेक्षा जास्त त्यांना सिमेट्रिकल ऍक्सिस आहे. मग तुम्ही असं फाइंड आउट करायचंय की कोणाला ओनली 1 सिमेट्रिकल ऍक्सिस आहे, कोणाला मोर दॅन 1, एकापेक्षा जास्त आहे, आणि काही अल्फाबेट्स असे आहे की ज्यांचा सिमेट्रिकल ऍक्सिस आपल्याला ड्रॉ करता येत नाही. असे तुम्ही फाइंड आउट करायचे. पुढचा होमवर्क तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रॅक्टिस सेट 20. त्याच्या आधी आपण एक एक्झाम्पल पाहूया की कोणत्या अल्फाबेट्सला मोर दॅन 1 ऍक्सिस आहे. तर बघा एच ला असं हे एक ऍक्सिस आणि हा दुसरा ऍक्सिस, एच ला 2 ऍक्सिस आपल्याला मिळतात. मुलांनो, यानंतर आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत, ड्रॉइंग सिमेट्रिकल फिगर्स ऑन द ग्राफ पेपर. आलेख कागदावर सममित आकृत्या काढणे. त्या कशा प्रकारे काढायच्या? ग्राफ पेपरच्या मदतीने सममित आकृत्या काढणे हा भाग आज आपण शिकणार आहोत. या ठिकाणी 3 फिगर्स ग्राफ पेपरवर दिलेल्या आहेत आणि या ग्राफ पेपरवर या 3ही आकृत्यांचे सममित आकृत्या आपल्याला काढायच्या आहेत. त्यांच्या सिमेट्रिकल फिगर्स आपल्याला ग्राफ पेपरवर काढायच्या आहेत. त्या कशा काढायच्या? तर आता आपण सर्वप्रथम पहिली फिगर्स पाहूया, पहिलं एक्झाम्पल पाहूया. या ठिकाणी लाईन सिगमेंट AB हा या ठिकाणी काढलेला आहे. या लाईन सिगमेंट AB चं सिमेट्रिकल फिगर्स आपल्याला ड्रॉ करायचे. त्यासाठी सर्वप्रथम आपण एक लाईन ड्रॉ करूया. ही लाईन ड्रॉ केल्यानंतर याला नाव दिलं लाईन L. आता या सिगमेंट AB ची सिमेट्रिकल फिगर आपल्याला काढायची आहे. त्यासाठी आपण लाईन L ड्रॉ केली. आता लाईन L पासून हा जो सिगमेंट AB आहे त्याच्या एवढ्या अंतरावर त्याच्या अपोजिट साइडला ते पॉइंट्स घ्यायचे. फॉर एक्झाम्पल, लाईन L पासून सिगमेंट AB चा पॉइंट B हा 1 सेंटीमीटर अंतरावर आहे, म्हणून लाईन L च्या
स्केलच्या ऑपोजिट साइडला 1 सेंटीमीटर डिस्टन्सवर आपण एक पॉइंट घेतला, त्या पॉइंटला नाव दिलं बी. त्याच्यानंतर पॉइंट ए हा लाईन ए पासून किती डिस्टन्सवर आहे? 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर आणि पुढे 1 2 3 4 5 2.5 सेंटीमीटर 2.5 याच्यावर ते आहे. म्हणून 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर अँड 2.5 सेंटीमीटर वर आपण ए हा पॉइंट घेतला. आता पॉइंट बी आणि पॉइंट ए हे आपण स्केलच्या मदतीने जोडून घेऊया. अशा प्रकारे सिगमेंट AB ची सिमेट्रिकल सिगमेंट AB हे आपल्याला मिळालं. तसंच दुसरी आकृती या ठिकाणी स्क्वेअरची दिलेली आहे. त्या स्क्वेअरची सिमेट्रिकल फिगर काढूया. त्यासाठी आपण लाईन ड्रॉ करूया. समजा आता ही लाईन मी या ठिकाणी ड्रॉ केली. या लाईनला नाव दिलं मी लाईन P. आता याची सिमेट्रिकल फिगर काढत असताना या लाईन पासून या हे जे 4 पॉइंट्स आहेत, हे 4 पॉइंट्स आपण या लाईन पासून जेवढ्या डिस्टन्सवर आहे तेवढ्याच डिस्टन्सवर लाईनच्या ऑपोजिट साइडला ते पॉइंट आपण घ्यायचे. फॉर एक्झाम्पल हा पॉइंट लाईन पासून 1 2 3 4 5 0.5 वर आहे, म्हणून 1 2 3 4 5 0.5 सेंटीमीटर वर आपण हा एक पॉइंट घेतला. त्याच्यानंतर हा पॉइंट लाईन पासून हे 1 सेंटीमीटर 1.5 वर आहे, हे 5 आणि 1.5 वर हा पॉइंट घेतला. त्याच्यानंतर हा पॉइंट या लाईन पासून किती डिस्टन्स वर आहे? हे 0.5 आणि हे 2 सेंटीमीटर, म्हणजे 0.5 आणि 2 सेंटीमीटर वर हा पॉइंट घेतला. त्याच्यानंतर हा पॉइंट लाईन पासून हे 1 सेंटीमीटर आणि 1.5 सेंटीमीटर वर आहे, म्हणजे 5 आणि 1.5 वर हा पॉइंट घेतला. आता मिळालेले चारही पॉइंट आपण स्केलच्या मदतीने जॉईन करून घेऊया. अशा प्रकारे आपण या स्क्वेअरचं सिमेट्रिकल फिगर आपण ग्राफ पेपरवर ड्रॉ केलेली आहे. आता आपण थर्ड फिगरचं बघूया. थर्ड फिगरचं सिमेट्रिकल फिगर आपल्याला ड्रॉ करायचे. त्याच्यासाठी आपण एक लाईन ड्रॉ करूया. सर्वप्रथम या लाईनला नाव दिलं आर. ओके. आता या लाईन पासून सेम डिस्टन्सवर, या लाईन पासून हे 1 सेंटीमीटर डिस्टन्सवर हे 2 पॉइंट्स आहेत. 1 सेंटीमीटर डिस्टन्सवर या इथून हा 1 सेंटीमीटर डिस्टन्सवर हा पॉइंट आहे 1 सेंटीमीटर. त्याच्यानंतर इथून हा पॉइंट 1 सेंटीमीटर डिस्टन्सवर आहे 1 सेंटीमीटर. इथून लाईन पासून 1 सेंटीमीटर डिस्टन्सवर हा पॉइंट घेतला. आता हे 3 पॉइंट आपण घेऊया. हा पॉइंट लाईन पासून 1 आणि 2 सेंटीमीटर आहे. लाईन पासून 1 आणि 2 सेंटीमीटर वर हा पॉइंट घेतला. हा पॉइंट लाईन पासून 1 and 5 1.5 सेंटीमीटर वर आहे. लाईन पासून 1 and 5 1.5 सेंटीमीटर वर हा पॉइंट घेतला. त्याच्यानंतर हा पॉइंट 2 सेंटीमीटर वर आहे. 2 सेंटीमीटर वर हा पॉइंट घेतला. हा पॉइंट लाईन पासून 1.5 सेंटीमीटर वर आहे. लाईन पासून 1.5 सेंटीमीटर वर हा पॉइंट घेतला. त्याच्यानंतर हा पॉइंट लाईन पासून 2 सेंटीमीटर वर आहे. लाईन पासून 2 सेंटीमीटर वर पुढचा पॉइंट घेतला. अशा प्रकारे आता दिलेले पॉइंट्स हे आपण जॉईन करून घेऊया. पहिले बघा, हे लाईन पासून 1 सेंटीमीटर वर असणारे हे जे पॉइंट्स आहेत 2 पॉइंट्स, हे 2 पॉइंट्स आपण सर्वप्रथम जॉईन करून घेऊया. हे जॉईन केल्यानंतर यापासून 1 सेंटीमीटर वर खालचा पॉइंट, हा पॉइंट जॉईन करून घेतला. दिलेले सर्व पॉइंट आपण वरील आकृतीप्रमाणे जोडून घेतले.
मुलांना आपल्याला वरील आकृती सारखीच सिमेट्रिकल फिगर त्याची वरील फिगरच्या सिमेट्रिकल फिगर आपण ग्राफ पेपरच्या मदतीने ड्रॉ करू शकतो. अशा प्रकारे आपला सेकंड टॉपिक होता ड्रॉइंग सिमेट्रिकल फिगर्स ऑन अ ग्राफ पेपर. आलेख कागदावर दिलेल्या आकृत्यांच्या सममित आकृत्या काढणे. या माहितीचा उपयोग करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 21 सॉल्व्ह करायचा